नमस्कार मंडळींनो, तुमचं माझ्या सारिकाज किचन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेले आहोत भरलेल्या वांग्याची भाजी, साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे. अशा प्रकारे मी कोवळे काटेरी वांगे घेतलेले आहेत 7. त्यानंतर घेतलेली आहे अशी कोथिंबिरी. त्यानंतर घेतलेलं आहे 1 वाटी छोटीशी खोबर किसून. त्यानंतर घेतलेले आहे 4 ते 5 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर घेतलेलं आहे लाल तिखट 2.5 चमचे. त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 चमचा मी काळं तिखट घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे. 1 चमचा मी जिरं घेतलेले आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत. आता आपल्याला सुरुवातीला पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले वांगे अजिबात काळे पडणार नाहीत. अशा प्रकारे वांग्याचं पूर्ण आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचे 4-4 काप करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे मागचं थोडंसं देठ ठेवायचं आहे, कारण खाताना खूप छान लागतं. अशा प्रकारे मी 4-4 काप करून घेत आहे आणि वांगे चिरताना कधी पण बघून चिरायचे आहेत, कारण वांग्यामध्ये खूप अळ्या असतात. त्यामुळे त्याचे 4 काप करून व्यवस्थित बघायचं आहे, जेणेकरून आपल्या वांगं किडकं वगैरे राहणार नाही. अशा प्रकारे मी 4-4 काप करून आपले पूर्ण वांगे असे तयार झालेले आहेत. बघू शकता कसे मस्त असे मी चिरून घेतलेले आहेत वांगे आणि त्यानंतर एका वांग्याच्या मी फोडी करून घेतले. आता आपल्याला कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम असा ओबडधोबड चिरायचा नाही, थोडासा बारीक बारीकच चिरून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर आता बघू शकता आपले वांगे मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे अजिबात काळे पडलेले पण नाहीत. अशा प्रकारे मी कांदा चिरून घेतला आहे. त्यानंतर मी थोडीशी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला कोथिंबीर पण अशी बारीक बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्याला असा मोठा मोठा थोडासा वाटून घ्यायचा आहे. बघू शकता लसूण असा मस्त आपली पेस्ट तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण लागणारे यासाठी साहित्य करून घेऊ. म्हणजे त्यासाठी मी घेतलेलं आहे लाल तिखट. त्यानंतर टाकलेलं आहे वरतून मीठ. 2.5 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे 1-1.5 चमचा. त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे मसाल्यासाठी. त्यानंतर थोडासा कांदा आपल्याला आत्ता टाकायचा आहे आणि नंतर थोडासा टाकायचा. नंतर टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि आपल्याला याला थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण आज करणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये पूर्ण असं भरून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने भरून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वांगे भरून घ्यायचे आहेत. जर तुम्ही कधी अशा पद्धतीने वांग्याची भाजी केला नसाल तर नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वांगे असे भरून घ्यायचे आहेत. ही भाजी खायला खूप छान लागते, एकदम चविष्ट भाजी लागते खायला. आता चला तर आपण आता फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे, कारण थोडंसं वांग्याच्या भाजीला तेल जास्तच लागतं, त्यामुळे टाकलेलं आहे. त्यानंतर सुरुवातीला तेल कळल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी टाकल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचे आहेत. जिरं टाकल्यानंतर आपल्याला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता लसणाची पेस्ट जास्त पण फ्राय करायची नाही, थोडीशी अशी हे असतानाच यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कांदा. थोडासा कांदा मी त्यामध्ये मसाल्यात ॲड केला, तर आता थोडासा कांदा यामध्ये पण ॲड करायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आता पूर्ण असं आपण हलवून घेणार आहोत 2 ते 3 मिनटासाठी, जेणेकरून कलर चेंज होईल. बघू शकता. त्यानंतर टाकणार आहे मी वरतून टाकणार आहे थोडेसे खोबऱ्याची पेस्ट. अशा प्रकारे खोबरं टाकून घ्यायचं आहे नंतर आणि त्याला असं हलवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटासाठी. आपण कलर चेंज होईपर्यंत हलवून घेणार आहोत, आपल्या भाजीला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर वरतून टाकणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. बघू शकता अशा प्रकारे कोथिंबीर चिरून त्याला पण थोडंसं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे मसाला, काळ्या तिखटचा मसाला आहे. त्यानंतर थोडीशी चिमटभर हळद
टाकलेली आहे. जास्त हळद टाकायची नाही वांग्याच्या भाजीला, फक्त थोडीशी चिमटभर टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपण टाकून देणार आहोत आपले भरलेले वांगे. अशा प्रकारे बघू शकता, असे मस्त असे वांगे यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि त्यानंतर थोडंसं पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आपला पूर्ण वांग्याला चिटकला पाहिजे. त्यासाठी आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण असं. आणि याला वरतून टाकणार आहोत आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडंसं, जास्त काही नाही, थोडंसं मीठ टाकून याला हलवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. आता आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपले वांगे वाफाळून तयार होतील. अशा प्रकारे त्यानंतर आम्ही गरम करून घेतलेलं पाणी आहे. कधी पण वांग्याच्या भाजीला गरम करूनच पाणी टाकायचं आहे. बघू शकता अशी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ.